काय मिळालं असा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो। असंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरीतील एका मुलीला एक गुण कमी होता, मात्र तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तिची MD होमिओपॅथी मधून तिचा नंबर लागलाय। याचा समाधान तिच्या संभाजीनगरमध्ये तिचा नंबर लागलाय। ती मुलगी देखील आता दादांचं ऑप्शन करण्यासाठी आली होती। दादांनी देखील तिचा ते प्रमाणपत्र दादाच्या हस्ते दिलं जाणार आहे। आणि आता यानंतर दादांची काय प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। त्या त्यांची का पण ठीक आहे, त्या मुलींची एकदा संवाद साधूया। काय नेमका तुझा तो कोर्स होता आणि तुला किती मार्क मिळाले? BHMS MD एक्झाम मी दिली होती, तर म्हणजे 1 मार्क्स कमी होता मला ओपनसाठी। तर दादांच्या लढ्यामुळे जे मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याचा मला 100% लाभ झालेला आहे। आणि अजून एक गोष्ट, मी जर ओपन कॅटेगरीतून ट्राय केलं असतं तर मला खूप दूरचे कॉलेज भेटत होते, जे की दादांमुळे मला जिथं मी UG केलं तेच कॉलेज मिळालेलं आहे। कुणबी प्रमाणपत्र मिळालं नसतं तर नसतं मिळालं, ॲडमिशन झालं नसतं आणि इतक्या जवळ तर झालंच नसतं। आणि प्लस जे मला म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यापासून जे एक्झाम फॉर्मची फीस आहे तिथून मला तो फायदा होत गेलेला आहे। म्हणजे ओपन साठीची जी फीस आहे आणि OBC साठीची जी फीस आहे, प्रश्न पैशांचा नाहीये, पण आता माझं PG होत आहे, आनंद आहे। हो, सर्वस्वी आनंद आहे। मनोज जरांगे पाटील देखील आपल्याच होते। एका मुलीला एका मार्कावरून जर तिच्याकडे OBC प्रमाणपत्र नसतं तर तिला प्रवेश मिळाला नसता, तिची निवड झाली नसती, काय समाधान वाटतं? मला शेवटी हेच करायचं। माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही आहे, माझ्यासाठी समाजाच्या वेदना खूप महत्त्वाच्या आहेत। हे जे आता तुमच्या समोर उदाहरण आहे, हे महाराष्ट्रासमोर उदाहरण आहे। आज जर 1% हुकलं असतं तर यांच्या आईवडिलांनी काय कष्ट केले किंवा यांच्या परिवारानं काय कष्ट केले याचं चीज झालं नसतं। आणि शेवटी माणूस जर एकदा जितके प्रयत्न करून जर खचला ना तर पुन्हा उभारी विद्यार्थी घेत नाही। म्हणून माझ्यासमोरचं चॅलेंज होतं की राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचं आहे। आपण राजकारण न करता एका जातीवर लढून लोक पाडण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून आरक्षण मिळवून देऊ।